अधिक मासातील ज्येष्ठ पौर्णिमा करा. या दिवशी विशेष सेवा आणि उपाय. आयुष्यात कधीच पैशाची कमी पडणार नाही. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अधिक महिना सुरू आहे व या महिन्यामध्ये आपल्याला विशेष अशा सेवा करायच्या आहे. आणि या महिन्यामध्ये आलेली आहे ही ज्येष्ठ पौर्णिमा. ही पौर्णिमा म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. ही पौर्णिमा 30 मेला म्हणजे शनिवारी सकाळी 11:57ला सुरू होऊन रविवारी दुपारी 31 मेला 2:14 आहे. तर या दिवशी आपल्याला विविध सेवा व उपाय करायचे आहे. आपल्याला आवर्जून या दिवशी सत्यनारायणाची पूजा करायची आहे. या अधिकच्या महिन्यामध्ये जर आपण एकही सत्यनारायणाची पूजा केली नसेल किंवा आपले संकल्पयुक्त सत्यनारायण सुरू असेल तर आपले ते पण आहे. आणि या पौर्णिमेला आपल्याला आवर्जून अशी सत्यनारायणाची पूजा करायची आहे. अधिक महिन्यातील प्रत्येक तिथी, प्रत्येक दिवस हा खासच आहे पूजा सत्यनारायण करण्यासाठी. सत्यनारायणाची पूजा तुम्ही स्वतःच्या घरात स्वतःच्या हातानेच करू शकता किंवा ब्राह्मणाला बोलवून सुद्धा करू शकता. तुम्हाला जशी करायची आहे, जशी जमत असेल तुम्ही तशी करू शकता. पौर्णिमा म्हटलं की सेवा आणि उपाय तर आलेच व सत्यनारायणाची पूजा तुम्ही शनिवारी रात्री करू शकता, कारण तेव्हा प्रदोष काळ सुरू राहतो म्हणून. त्यावेळेस केलेली सेवा ही चांगले फळ मिळवून देते. जर तुम्हाला तेव्हा सत्यनारायण करणे जमत नसेल तर तुम्ही शनिवारी दुपारी ते रविवारी दुपारी पौर्णिमा संपवायच्या आधी तुम्ही हे सत्यनारायणाची पूजा करू शकता. कारण सत्यनारायणाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतात. कारण अधिकचा महिना हा त्यांच्या सेवेला विशेष असे महत्त्व आहे. म्हणून आपल्याला या अधिकच्या महिन्यामध्ये या ज्येष्ठ पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुळदेवीचा कुळाचारसुद्धा करायचा आहे. तर तो कुळाचार कसा करायचा ते पाहूया. तर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आपल्या देवघरामध्ये कुळदेवीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा टाक असेल, जे काही असेल त्यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक आपण दूध, साखर, मध घेऊन सुद्धा करू शकतो किंवा साध्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतो. आणि ते अभिषेकाचे पाणी आपल्याला आपल्या घरातील सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचे आहे, ते तसेच फेकून द्यायचे नाही आहे. आणि आपल्याला आपल्या घरातील कुलदेवीची ओटी भरायची आहे. तर ओटीसाठी आपल्याला साडी किंवा खण, नारळ, देवीचा साज शृंगार घेऊन आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. आणि आपल्या घरी त्या दिवशी जी कोणी सवाशीण येईल तिला आपण ती ओटी देऊ शकतो. तिला माता लक्ष्मीचे स्वरूप समजून तिची चांगली आपण सेवा करू शकतो. तिचा हळदी कुंकू देऊन तिची आपण ओटी भरायची आहे. शक्य झालं तर आपल्याला तिला जेवण द्यायचे आहे, कारण माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. जर जेवण शक्य नाही झालं किंवा त्या व्यक्तीला करणे जमत नसेल तर आपण दुधामध्ये विलायची आणि केसर टाकून ते दूध त्या व्यक्तीला प्यायला द्यायला पाहिजे. सवासणीची ओटी भरून आपल्याला तिचे आशीर्वाद मिळतात. तसेच आपल्याला आपल्या कुलदेवीचे किंवा आपल्या घरातील देवीचे कुंकुमार्जन करायचे आहे त्या दिवशी. तर पूर्ण डोक्यापासून तर पूर्ण मूर्तीला आपल्याला कुंकुमार्जन करायचे आहे. आणि त्यानंतर ते कुंकू 5 ते 6 तासानंतर आपल्याला ते कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवायचे आहे. आणि त्याचा रोज टिळा आपल्याला आपल्या मस्तकाला लावायचा आहे. आणि कुंकुमार्जन करताना आपल्याला श्री सुक्तम वाचायचे आहे. श्री सुक्तमाचे 16 पाठ करायचे आहे. जर ते करणं जमत नसेल तर आपल्याला ओम श्रीम चामुंडाय विच्चे नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि या मंत्राचा 108 वेळा जप करून आपल्याला ते कुंकुमार्चन करायचं आहे. किंवा आपल्या कुलदेवतेच्या नावानं आपल्याला जप करायचा आहे. श्री देवताभ्यो नमः, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. सत्यनारायण पूजापाठ, कुलदेवीचा कुळाचार केल्याने आपल्या घरात धनलाभ, आर्थिक स्थिती सुधारणे, कर्जमुक्ती, मुलांचे शिक्षण, जॉब यावर रामबाण उपाय म्हणजे सत्यनारायणाची पूजा आहे. आपल्या घरातील देवीच्या मूर्तीला अभिषेक करा. पुरणाचे आपल्याला दिवे करून ते देवीला ओवाळायचे आहे. या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला पुरणाचे दिवे करून ओवाळा. 5, 7, 11, 21 आपल्याला जसे जमेल तसे दिवे करा आणि त्याने आपल्या कुलदेवीला ओवाळा. आणि आपल्याला या अधिकच्या महिन्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पारायण करायचे आहे. जर आपल्याला आतापर्यंत करणे जमले नसेल तर आपण पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण करू शकतो. जर आता अधिक महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याच सेवा करणं जमलं नसेल तर आपल्याला ज्या ज्या सेवा करता येईल
त्या आपल्या वेळेनुसार आपण ह्या सेवा करू शकतो पौर्णिमेच्या दिवशी. आणि अधिक महिन्यातले अजून काही दिवस बाकी आहे, आपण त्या सेवा आता पण करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राची एक माळ नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जपसुद्धा करा, त्याची पण एक माळ करा. आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं होईल तेवढ्या सेवा करा. आणि पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवा. जर मखाणे घरात नसेल तर आपल्या घरी शेवया असतो, त्या शेवयांची खीर बनवून तो नैवेद्य दाखवा. जशी सेवा आपल्याकडून करणे होईल तशी सेवा करा. सत्यनारायणाची पूजा केली नसेल तर तुम्ही आवर्जून सत्यनारायणाची पूजा करा. भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळवा. भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करा. म्हणजे आपल्या घरातील आर्थिक अडचणी, संकटे सगळं दूर होऊन पैशाची कधीच टंचाई भासणार नाही. या ज्येष्ठ पौर्णिमेला आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं होईल, जेवढे कुळाचार करणं होईल तेवढे आपण करायला पाहिजे. जमले तर अन्नदान करा. कुलदेवीची ओटी घरात किंवा आपल्या जवळपासच्या मंदिरात जाऊन नक्की भरा. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीला जाऊन भरायची असेल तर तिथे पण तुम्ही जाऊन भरू शकता. नक्की या पौर्णिमेला आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं होईल तेवढ्या सेवा करा आणि आशीर्वाद मिळवा. आणि तुम्हाला वेळ असेल तर व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठण करा. आणि भगवान विष्णूंची कृपा कायम आपल्यावर राहू असा आशीर्वाद मागा. अनेक भक्तांचा अनुभव आहे की या दिवशी केलेल्या सेवेमुळे, भक्तिभावामुळे, केलेल्या नामस्मरणामुळे जीवनात सकारात्मक बदल झालेले आहे. मंडळी, आपल्याला ह्या सेवा नक्की करायच्या आहे. इथेच व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.